खरंच बाकासूरवर अन्याय झाला का? मित्रांनो, काल एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडलं लिंब या ठिकाणी. अ, सत अ, युवा विचार केसरी आणि या मैदानात एक अशी घटना घडली की त्या त्यामुळे सर्वांनाच वाटतंय, सर्वच बाकासूर प्रेमींना प्रश्न पडला, बाकासूरवर खरंच अन्याय झाला का? मित्रांनो, घडलं असं की गट क्रमांक 54मध्ये खडकवासला यांचा संघर्ष होता बुलेट आणि रायफल हा आपल्या पाहायला मिळाला. आणि या गटाचा निकाल देण्यात आला होता सामना. आणि पुन्हा बुलेट आणि रायफल बाकासूर सेमीत लागले सेमी क्रमांक 2मध्ये. आणि या सेमीमध्ये बुलेट आणि रायफलने निकाल घेतला आणि बुलेट बाकासूर आणि त्यासोबत पाहायला बाब्या ही गाडी 2 नंबरला उतरली, त्यामुळे बाकासूरची हार झाली. पण नक्कीच जेव्हा गट क्रमांक 54चा व्हिडिओ मोहिल शेठ यांनी बघितला, तेव्हा ते जाब विचारायला गेले की सामना नाही तरी पण सामना कसा देण्यात आला. तेव्हा त्यांनी सांगितलं की तो वशील झाला आहे तुम्हाला, जेव्हा गट सुटला तेव्हाच तुम्ही यायला पाहिजे होतं. पण मित्रांनो, आणि हा कमेंटचा निर्णय आहे असं बराच वाद त्या ठिकाणी झाला. आणि त्यानंतर बाकासूर प्रेमींनी देखील तो व्हिडिओ बघितला आणि तेव्हापासून एकच प्रश्न विचारण्यात आला की खरंच बाकासूरवर अन्याय झाला का? कारण जर आपण पाहिलं तर गट क्रमांक 54चा निकाल आपण पाहिला तर खडकवासला बुलेट आणि रायफल ही गाडी खरंच 2 नंबरला उतरली, सामन्याचा काय विषयच नाही. जी गाडी दुसरी होती त्या गाडीने सुट्टा निकाल घेतला आहे. कुठे रायफल किंवा बुलेटचं तोंड पाय कायच लागलं नाही, स्पष्ट दिसतं निकाल दुसऱ्या गाडीचा आहे. त्यामुळे नक्कीच सर्वांना प्रश्न पडला, खरंच बाकासूरवर अन्याय झाला का? तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. खरंच कमेंटवाल्यांनी पंचांनी चुकीचा निर्णय दिला का? चला तर मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.